नमस्कार मंडळी, कशा आहात? आशा करते मस्त असाल. रुद्रच्या पप्पांची तसे आहेत ना कामाला मित्र, त्याची बायको झालेली डिलिव्हरी, तर त्याही सांगितलेलं थोडेसे लाडू बनवून आणा, बघू तुम्ही कसे बनवता. तर इकडं घेतलेला अलिंब भाजायला आणि मेथ्या अलिंब भाजून घेतला. मस्त लाडू जाम भारी झालेले. आणि आत्ता घेतलेला वेलची भाजायला. अगोदर सगळं भाजून घेतलं. मग घरी बनवलेला तूप टाकला थोडा. आम्ही लय वेळेला बनवले ते लाडू. माझी डिलिव्हरी झालेली तेव्हा मी बनवलेले, मस्तच लागतात आणि टिकतात पण भरपूर. 1 महिना टिकतात, म्हणजे काही लवकर खराब नाही होत. खराब होणाऱ्या काही जास्त वस्तू नसतात ना, म्हणून. आता डिंक तळून घेते. हे भाजायला आणि तळायलाच लय वेळ लागतो, नाही तर मग काय नाही. आणि हे बनवताना लाईटच गेलेली, एवढा अंधार झालेला तर दिसत पण. त्या दिवशी पावसाचं वातावरण झालेलं, असं गडगड आलेलं ना, लाईट गेलेली, मला एवढा अंधार दिसतो व्हिडिओमध्ये. डिंक तळून घेतला सगळा. आणि तळायचं असेल ना तर सगळा तुपामध्येच तळायला लागतो. आणि हे बघा झालेला आपला हा खोबरा असं बारीक करून मिक्सरमध्ये किसून आणि भाजून घेतलेला. आणि हा सम्राट आटा आहे. बऱ्याच वस्तू पण लागतात. हे बघा एवढ्या वस्तू आणलेल्या. हे रुद्राचे पप्पाही पावडर आणलेली, त्याही खारीक पावडर विकत आणलेली आणि थोडे खारीक होतं त्याची आम्ही घरी पण बनवलेली. हे बघा डिंक, खोबरा, वेलची पावडर, काजू बदामांची पावडर आणि अलिंब, खोबरं भाजून ते बारीक करून घेतलेला, आटा भाजून झालेला. आणि आता सगळं टाकायला घेतलं. आता तो सम्राट आट्याचं पीठ आहे ना, तो चांगला मस्त खरपूस भाजून घेतलेला. आणि त्याच्यात तूप बीप नाही घ्यायचं भाजायला, फक्त नुसतं भाजून घ्यायचा. आणि या सगळ्या पावडर बनवलेल्या त्या टाकलेल्या. आता ही विकत आणलेली आणि घरी बनवलेली ती होती खारीक पावडर. हे होतं अलिंब जास्त टाकायच्या आणि मेथ्या एकदम थोड्या टाकलेल्या, कारण की त्यांना कडू नको म्हणून. तसं डिलिव्हरीला कसं कडूच खातात जास्तीत जास्त. हे डिंकाचा कूट टाकून घेतला. डिंक तळून पण असं थोडा बारीक केलेला मिक्सरमध्ये. आणि हा खोबरा आणि काजू बदामची फूट होती. आणि असा खोबरा दातात तसा येतो तेव्हा जास्त भारी लागतो. गोल खोबरा असा अलिंब बिलिंब तेव्हा मस्त लागते. आणि सगळं साहित्य टाकून मस्त मिक्स करून घेतलं. आणि नंतर थोड्या वेळाने गूळ टाकला. गूळ थोडाच टाकायचा अंदाजाने. आणि हाताने पूर्ण त्या गुळाचा असं फोडून घ्यायचा. आणि मग पातेलीमध्ये तूप ठेवला गॅसवर गरम करायला. आणि तूप टाकलं थोडासा कोमट झाल्यावर, गरम होऊन कोमट होऊन दिला. आणि मग चम्मचमध्ये सगळं मिक्स करायला घेतलं. झाला सगळं मिक्स करून. सगळं मिक्स करून झाल्यावर तूप गरम करत ठेवायचा आणि असं मिक्स करून घ्यायचं. जाम गरम होता, मग मी चम्मचामध्येच मिक्स करत होते ना. आता हातामध्ये पूर्ण असं मळून घ्यायचा. आपण भाकरीचं पीठ कसं मळतो असं मळून घ्यायचं दोन्ही हातामध्ये. आणि पूर्ण मिक्स झाल्यावर ते आपोआप आपल्याला समजतो आता लाडू वळतील त्याचं. आता एवढं झालेलं, तरी पण थोडंसं मला वाटलेलं तूप कमी आहे, मग मी थोडा परत टाकला गरम करून. आणि झाली तर लाडूंची सुरुवात बनवायची. आणि लाईट तरी पण आलीच नव्हती का. रुद्राचे पप्पाही मोबाईल काय चार्जिंगचं बल्ब लावलेला, तेव्हा लाईट होती ती. उजेड नाही तर जाम अंधार होता. आता एवढं सांगितलं तर द्यायचं तर होतंच. शिव पण इकडे टाटात पाय ठेवत होता. काय माहिती काय झालेलं, लाईट नव्हती त्याच्यामुळे तो पण कंटाळलेला. आणि झाले आपले लाडू बनून. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला. चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.